नमस्कार, स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी स्वाती. तर आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. त्यासाठी मी घेतलेला हा कांदा, टोमॅटो स्वच्छ धुवून, खोबरे, शेंगदाणे, आल्याचा एक तुकडा घेतला, लसण आणि ही डाळ आणि घेतली तीळ. यामुळं काय होतं, भाजीला घट्टपणा. हे टोमॅटो मी कट करून घेतलं, ते आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. इकडं राईस लावलेला, पीठ मळलेलं आणि आता इकडे तेल ठेवलेलं तापत. मी हा कांदा असा उभा पूर्ण असा कट करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला आता फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये छान त्याला. तर तेलामध्ये मी एक कांदा ॲड करत आहे. तर असा आपल्याला कांदा टाकायचा आहे तेलामध्ये आणि मस्त असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तो असा कांदा ॲड करायचा आहे आपल्याला. पूर्ण उभा असे स्लाईस कट करायचे म्हणजे तो छान भाजला जातो पटकन. आणि आपलं टोमॅटो आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि हा कांदा आता या प्रोसिजरला भाजल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे खोबरं. खोबऱ्यानंतर आपण टाकणार आहोत आता याच्यामध्ये हे खोबरं असं थोडंसं झाल्यानंतर लगेचच शेंगदाणे त्याच्यासोबत टाकायचे, म्हणजे लालसर रंग आला की. आणि काय माहिती का, अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली ना, घट्टपणा पण येतो भाजीला आणि छान टेस्ट येते. असा मसाला आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे छान. बघा असा रंग आला त्याला. आता आलं आणि लसण मी ॲड केलेलं आहे त्यामध्ये. तर असं आलं आणि लसण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. अद्रकीचा तुकडा, लसण, त्यामुळे चव पण छान येते. आता हे डाळ आणि तीळ. तर डाळ आणि तिळामध्ये का बरं हे टाकायचं, तर आणि घट्टपणा येतो भाजीला, त्यामुळं डाळ आणि तीळ ॲड करायचे आपल्याला त्यामध्ये. असे भाजून घ्यायचे छान व्यवस्थित. असं भाजायचं आहे आपल्याला. बघा किती रंग आला त्याला असा. त्यामुळं काय होतं, आणि आम्ही ना जास्त काळा मसाला खात नाही, म्हणजे ते दगडी फूल वगैरे असतं, मिरे, लवंग आहे जे खात नाही आम्ही जास्त, कारण त्रास होतो त्याने. हे आता हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले टोमॅटो हे केलं मी आणि आता हा मसाला काढायला टाकलेला. आणि आपले घेतले ते शेव आहेत भाजीची आणि कोल्हापुरी मसाला आहे तो आपल्याकडे 10वाला पॅक आहे. शेवभाजी आणि मिसळचा मसाला आहे तो कोल्हापुरी. तर आता तेल तापलं, जिरे टाकले. आता हे लाल तिखट थोडंसं आणि जे आपण टोमॅटो काढलं मिक्सरमधून ते, ही टोमॅटो प्युरी आपण आता ॲड करत आहोत त्यामध्ये. आणि अशी छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ती आता हो द्यायची आहे, म्हणजे त्याचा जो उग्रपणा असतो टोमॅटोचा तो चालला जातो. आणि हे आपलं मसाला आपला मिक्सरमधून काढून रेडी. आता यामध्ये थोडं मीठ ॲड केलं मी. आणि जो मसाला आपण घेतलेला आहे कोल्हापुरी मिसळ आणि शेवभाजी मसाला, त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडं टाकायचं आहे आपल्याला, जास्त टाकायचं नाही. आणि हा आपण आता मसाला ॲड करत आहोत जो मिक्सरमधून काढला, तो घट्टपणा येण्यासाठी आपल्या भाजीला. तुम्ही जर काळा मसाला, खडे मसाले खात असाल ना, तर तुम्ही या मसाल्यासोबत ते ॲड केलं तरी चालतं, खूप छान टेस्ट येते. आम्ही खूप कमी प्रमाणात ते मसाले खातो, त्यामुळे मी जास्त प्रमाणात काही कधी वापरत नाही. ते कधीतरी किंचित एखाद्या वेळेस वापरत असते, कारण ज्यांना पायल्सचा मूळव्याधचा असा त्रास आहे त्यांना तो मसाला ना त्रास देतो, त्यामुळे तो मसाला मी सहसा टाळत असते. आणि ही आपली शेवभाजी घेतलेली शेव, कोथिंबीर आणि आपला मसाला. आता बघा आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. आणि हा जो मसाला आहे आपला बाहेरचा, तो आता आपण ॲड करत आहोत. आतापर्यंत आपण सगळे घरचे वापरले होते, पण हा जो पॅकचा आणलेला आहे तो आता आपण त्यामध्ये ॲड करत आहोत. असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. हे बघा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे, छान मिक्स होऊ द्यायचं आहे त्याला. मिक्स झाल्यानंतर थोडीशी हळद आपण ॲड करतो आहे त्यामध्ये, थोडा रंग येण्यासाठी आणि कसं चव पण छान लागते म्हणून. ही कोथिंबीर हिरवी स्वच्छ धुवून घेतलेली मी कोथिंबीर चिरून घेतली होती. तर अशा प्रकारे आपल्याला छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान रंग दिसतो आहे, तेल सुटलेले आपल्या मसाल्याला. आता खूप छान लागते भाजी चवीला आणि झटपट होते, असा काही वेळ लागत नाही त्याला. हे मिक्सरमधलं मी जे पाणी हे होतं ना ते टाकून दिलं त्यामध्ये. तर थोडंसंच टाकायचं स्टार्टिंगला पाणी आणि फुल गॅस करायचा आणि असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे त्याला सारखं. आणि बघा किती छान त्याला तेल सुटलेलं आहे. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा, कारण तुम्ही जर कमेंट्स केल्या तर मला एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, त्यामुळं कमेंट्ससुद्धा करा. आणि मी असाच प्रयत्न करेन तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा. मसाल्याला छान तेल सुटलं आहे, आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करत आहोत. तर पाणी हळूहळू असं थोडं थोडं ॲड करायचं आहे आपल्याला.
हे असं पाणी ॲड करायचं आहे. तर आता आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि जास्त पातळ नाही करायची आपल्याला भाजी, नॉर्मलच ग्रेव्ही ठेवायची. त्यामुळे एवढं पाणी सफिशियंट आहे. नंतर शेव टाकल्यानंतर पण त्याला घट्टपणा येतो आणि आपण डाळ आणि तीळ यूज केलेले, खोबरं वगैरे, त्यामुळे त्याला घट्टपणा येऊन जातो. थंड झाल्यानंतर अजून ती घट्ट होती भाजी. आता छान आपल्या भाजीला कड आलेला आहे, उकळी आलेली आहे बघा. हे असं आपला मसाला रेडी झालेला आहे. आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत शेव. तर आपण छोटं पॅक आणलेलं होतं शेवाचं, तेच ॲड करत आहोत. आणि आमच्याकडे मेंबर कमी असतात त्यामुळे भाजी कमी असते. तर तुम्हाला जशी क्वांटिटी लागते तुम्ही तशी बनवू शकता. बघा अशा प्रकारे आता आपल्याला त्यामध्ये शेव ॲड करायची आणि वरतून कोथिंबीर. हे घेतले मी पराठे बनवायला, तर आम्हाला त्याच्यासोबत पराठे छान लागतात. तर मी असे पराठे बनवते. तुमच्यासोबत मी मागे व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याचे छान वेगवेगळे पुढं निघतात आणि चवीला पण छान लागतात. नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा, कमेंट्स करा. म्हणजे मला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि माझे व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा. चला तर भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.